नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ता चाचणी भाग 6 यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्याभारती पुणे यातर्फे हे मोफत प्रशिक्षण तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग, महाराष्ट्र राज्य वर्ग ब, वर्ग क, वर्ग ड या विविध परीक्षांसाठी विशेषतः ग्रामीण विभागातील उमेदवारांसाठी आयोजित केलेले आहे. हे प्रशिक्षण आपल्याला मोफत सेवन प्रकाश वाघ हायपन यूट्यूब या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ बघता येतील, बहुपर्यायी प्रश्न बघता येतील आणि सरावी करता येईल. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरणं बघणार आहोत. त्यातलं पहिले 6 भाग आपण संख्याक्रम बघितला आहे, त्यानंतर अक्षरक्रम बघितला आहे, त्यानंतर संबंध नंबर्स, लेटर्स, डायग्राम्स यांच्यामधला संबंध, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द, शब्दांचे अर्थ, विरोधार्थी शब्द, नंतर पॅराग्राफ वरून येणारे प्रश्न व त्याची उत्तरं, व्हेन डायग्राम, घड्याळ, कॅलेंडर या वेगवेगळ्या विषयांवरचे अनेक व्हिडिओ आपण पुढच्या 7 दिवसात ऑनलाईन टाकणार आहे. आणि यामध्ये बऱ्याचशा क्लुप्त्या दिल्यामुळे आहे, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही 60 सेकंदामध्ये सोडवू शकता. म्हणून कृपया आपण सेवन प्रकाश वाघ यूट्यूब या साईटला व्हिजिट द्या. मराठी व मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यासक्रम मागच्याच महिन्यात पूर्ण झाला आहे व त्यासाठी बहुपर्यायी प्रश्नही व्याकरणावरचे देण्यात आलेले आहे. या आठवड्यात आपण बुद्धिमत्ता चाचणीच्या विविध विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. आता आपण प्रश्न क्रमांक 51 बघूया. प्रश्न क्रमांक 51 आहे, खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? आणि मालिका दिली आहे 2, 4, 12, 48 आणि रिक्त जागा आणि पर्याय दिले आहे ए 144, ब 152, क 240, ड 244. तर नेहमीप्रमाणे आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा संख्याक्रम आणि संबंध यामध्ये काय संबंध आहे हे शोधणं हे पहिलं काम असतं. आता यामध्ये 2 अधिक 2 4 होता, 4 मध्ये 8 मिळवले तर 12 होता, 12 मध्ये 36 मिळवले तर 48 होता. म्हणजे या 4 संख्येमधला फरक 2 आणि 4 मधला 2, 4 आणि 12 मधला 8 आणि 12 आणि 48 मधला 36 आहे. यातून आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी यांचा डायरेक्ट संबंध दिसत नाही. त्यामुळे आता गुणाकाराकडे बघूया. 2 गुणिले 2 गेले तर होता 4, म्हणजे दुसरी संख्या मिळाली. दुसरी संख्या 4 ला 3 ने गुणलं तर मिळता 12, 4 त्रिक 12 म्हणजे तिसरी संख्या मिळाली. तिसऱ्या संख्येला 4 ने गुणलं 12 चौक 48 म्हणजे चौथी संख्या मिळाली. म्हणजेच या संख्याक्रमात आपण पहिल्या संख्येला 2 ने, दुसऱ्या संख्येला 3 ने, तिसऱ्या संख्येला 4 ने गुणले. याच क्रमाने आपण गेलो तर आपल्याला आता चौथ्या संख्येला 5 ने गुणावे लागले. म्हणजे 48 ला 5 ने गुणलं तर 48 गुणिले 5 म्हणजे 240, म्हणून क 240 हे उत्तर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 52 बघूया. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? संख्याक्रम दिला आहे 5, 11, 23, 47, 95 आणि रिक्त जागा. आपल्याला रिक्त जागा ओळखायची. पर्याय आहे अ 185, ब 187, क 191, ड 193. प्रथम संख्या, क्रम आणि संबंध शोधू. 5 अधिक 6 11, 11 अधिक 12 23, 23 अधिक 24 47, 47 अधिक 48 म्हणजे 95. म्हणजे या 5 संख्यांमध्ये आपल्याला फरक 6चा, 12चा, 24चा आणि 48चा दिसून येतो. म्हणजे कसं, 5 आणि 11 मध्ये 6चा फरक, 11 आणि 23 मध्ये 12चा फरक, 23 47 मध्ये 24चा फरक, 47 95 मध्ये 48चा फरक. आणि जर आपण बघितलं 6 12 24 48, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48, फरक 6च्या पटीने वाढतो. म्हणजे 6 दुने 12, 6 चौक 24, 6 आठे 48. याचा अर्थ असा होता की पुढची संख्याचा फरक 48 गुणिले 2 याने वाढणार आहे. म्हणजे 48 गुणिले 2 केला तर होता 96,
आणि 95 मध्ये 96 मिळवल्या तर उत्तर येतं 191. म्हणून योग्य पर्याय आहे क 191. हा प्रश्न अजून एका रीतीने सोडवता येतो. पहिली संख्या घ्या 5, त्याला 2 ने गुणा, आले 10, त्यात 1 मिळवा 11 म्हणजे आली दुसरी संख्या. दुसरी संख्या घ्या 11, त्याला 2 ने गुणा म्हणजे आले 22, 22 मध्ये 1 मिळवा म्हणजे आली तिसरी संख्या 23. तिसरी संख्या घ्या 23, 23 ला 2 ने गुणा आले 46, 46 मध्ये 1 मिळवला 47, आली चौथी संख्या. चौथी संख्या घ्या 47, तिला 2 ने गुणा म्हणजे आले 94, 94 मध्ये 1 मिळवला म्हणजे 95, ही पाचवी संख्या आली. मग पुढची संख्याला 95 ला आपण 2 ने गुणूया. 95 गुणिले 2 आले 190, 190 मध्ये 1 मिळवला तर उत्तर 191. या दोन्ही पद्धतीने आपल्याला उत्तर सेम 191 क 191 हे येते. यामधला दुसरी पद्धत सोपी आहे आणि ती तुम्ही वापरावी अशी इच्छा आहे. आणि स्पष्टीकरण, प्रत्येक संख्या ही मागील संख्येला 2 ला गुणून त्यात 1 मिळवलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 53 बघूया. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? 1, 5, 9, 13, 17 आणि रिक्त संख्या. उत्तर अ 20, ब 21, क 22, ड 23. प्रथम संख्या क्रम आणि संबंध ओळख. 1 आणि 5. 1 आणि 5 मध्ये 4 चा फरक आहे. दुसरी संख्या आहे 5, तिसरी संख्या आहे 9, 5 आणि 9 मध्ये 4 चा फरक आहे. तिसरी संख्या 9 आहे, चौथी आहे 13, 9 आणि 13 मध्ये 4 चा फरक आहे. चौथी संख्या आहे 13, पाचवी संख्या आहे 17, 13 आणि 17 मध्ये 4 चा फरक आहे. म्हणजे येथे प्रत्येक संख्येत 4 च्या फरकाने वाढत जाते. म्हणजे 1 अधिक 4 5, 5 अधिक 4 9, 9 अधिक 4 17, 9 अधिक 4 13, सॉरी 13 अधिक 4 17, मग 17 मध्ये 4 जर मिळवले तर 21. अशा प्रकारची जी संख्या श्रेणी असले हिला समांतर श्रेणी म्हणतात. इयत्ता 5वी मध्ये आपण हा समांतर श्रेणी बघितलेली आहे. म्हणजे या समांतर श्रेणीमध्ये प्रत्येक वेळी पुढील संख्येत 4 जोडले जातात. आता आपण प्रश्न क्रमांक 54 बघूया. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? 1, 7, 19, 37 आणि रिक्त जागा असा संख्याक्रम दिला आहे. पर्याय दिले आहे अ 55, ब 57, क 61, ड 65. नेहमीप्रमाणे आपण प्रथम संख्याक्रम व संबंध ओळखूया. पहिली संख्या 1, दुसरी संख्या 7, दोघांमधला फरक 6. दुसरी संख्या 7, तिसरी संख्या 19, दोघांचा फरक 12. तिसरी संख्या 19, चौथी संख्या 37, त्यांच्यामधला फरक 18. म्हणजे फरक या 4 संख्येमध्ये 6, 12, 18 असा आहे. म्हणजेच 6 दुने 12, 6 त्रिक 18. म्हणजेच आपल्याला आता पुढच्या संख्येमध्ये 6 गुणिले 4 24 मिळवावे लागते. मग 37 मध्ये 6 गुणिले 4 24 मिळवले तर 37 अधिक 24 म्हणजे 61, म्हणून क 61 हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण, फरक बघा अशा मालिकेमध्ये इथं 6 ने वाढत जात आहे. 1 अधिक 6 7, 7 अधिक 12 19, 12 अधिक 18 19 अधिक 18 37 आणि त्यानुसार आपण फरक 6 ने वाढवत नेलेला आहे. तर 37 अधिक 24 61. आता आपण प्रश्न क्रमांक 55 बघू. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? संख्याक्रम दिला आहे 5, 8, 13, 21, 34 रिक्त जागा. पर्याय अ 45, ब 53, क 55, ड 57. प्रथम संख्या आणि क्रम बघा. 5 3 मिळवले तर दुसरी संख्या 8 येते. 8 5 मिळवले तर तिसरी संख्या 13 येते. 13 8 मिळवले तर चौथी संख्या 21 येते. 21 मध्ये 13 मिळवले म्हणजे 34 येते. म्हणजे 5 संख्यामधला फरक जर बघितला तुम्ही तर 5 आणि 8 मध्ये 3चा, 8 आणि 13 मध्ये 5चा, 13 आणि 21 मध्ये 8चा आणि 21 आणि 34 मध्ये 13चा असा फरक आहे. पण या फरकामध्ये 3, 5, 18, 13 मध्ये काही समान घटक दिसत नाही आणि इवन गुणाकार किंवा भागाकारात सुद्धा समान घटक नाही. म्हणून आपण आता दुसऱ्या पद्धतीने हे सोडवता येते का बघूया. आता पहिली संख्या 5 आणि दुसरी संख्या 8 याची बेरीज केली तर तिसरी संख्या 13 येते. दुसरी संख्या 8 आणि तिसरी संख्या 13 याची बेरीज केली तर 21 येते. तिसरी संख्या 13 आणि चौथी संख्या 21 यांची बेरीज केली तर 34.
मग 34 येते, म्हणजे हा नियम इथं लागू पडत आहे. या नियमानुसार पुढची संख्या मग 21 आणि 34 यांची बेरीज असेल, म्हणजे 21 अधिक 34 केले तर 55, म्हणून क 55 हे योग्य उत्तर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 56 बघूया. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? 1, 3, 9, 27 आणि रिक्त जागा. पर्याय आहेत अ 54, ब 72, क 81, ड 90. संख्या, क्रम आणि संबंध शोध. आता जर तुम्ही संख्या पाहिल्या 1, 3, 9, 27, म्हणजे प्रथम दर्शनी आपल्याला हे 3च्या पटीत वाढताना दिसते. म्हणजे 1 गुणिले 3 3, 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 3 27. म्हणजे एकाला 3 ने गुणलं तर दुसरी संख्या 3 येते, दुसऱ्या संख्येला 3 ला 3 ने गुणले तर 9 येते, तिसऱ्या संख्येला 9 ला 3 ने गुणले तर 27 येते. त्याचप्रमाणे 27 या संख्येला 3 ने गुणायचं, 27 गुणिले 3 81, म्हणून क 81 हे योग्य उत्तर आहे. इथं प्रत्येक संख्या 3च्या पटीत वाढते आहे, हे स्पष्टीकरण आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 57 बघू. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? संख्याक्रम दिला आहे 8, 27, 64, 125 आणि रिक्त जागा. पर्याय दिले आहे अ 192, ब 200, क 212, ड 216. संख्याक्रमावर नजर टाका आणि संबंध शोधण्याचा प्रयत्न करा. पहिली संख्या 8, दुसरी संख्या 27, दोघांमधला फरक 19. दुसरी संख्या 27, तिसरी संख्या 64, 27 आणि 64 यांचा फरक आहे 37. तिसरी संख्या 64, चौथी संख्या 125, त्यांचा संबंध आहे, त्यांचा फरक आहे 64. म्हणजे या चार संख्येमध्ये 19, 37, 64 असा फरक आहे. पण या फरकामध्ये आपल्याला कोणताही कॉमन किंवा समान घटक नसल्यामुळे इथं डायरेक्ट बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याचे नियम लागू होणार नाही. मग वर्ग आहे का बघू. इथं 8चा वर्ग 164 दिसतोय, 5चा वर्ग 125 दिसतोय, पण 8 आणि 27 हे कोणत्याही पूर्णांकाचे वर्ग नाहीये, त्यामुळे वर्गही लागू येत नाही. मग आता राहिला घन. आपण घन हा नियम वापरून बघूया. 2चा घन किती येतो? 8, म्हणजे पहिली संख्या 8 हा 2चा घन आहे. 3चा घन येतो 27, म्हणजे दुसरी संख्या 27 हा 3चा घन आहे. 64, 4चा घन आहे 64, 4 चौक 16 गुणिले 4 गुणिले 64, म्हणजे तिसरी संख्या 64 हा 4चा घन आहे. चौथी संख्या आहे 125, 5चा घन आहे 125, म्हणजे 125 हा 5चा घन आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पहिल्या 4 संख्या हा 2, 3, 4, 5 यांचे घन आहे. आता 5 नंतर येणारी संख्या कोणती? मग 6. मग 6चा घन ही पुढची संख्या येईल. 6चा घन किती? 6 6 36, 36 गुणिले 6, 36 गुणिले 6 म्हणजे 216, म्हणून ड 116 हा योग्य पर्याय आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 58 बघूया. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? 1, 2, 4, 7, 11, 16 रिक्त जागा आणि पर्याय दिलेले अ 20, ब 21, क 22, ड 23. प्रथम संख्या आणि क्रम यांच्यातला संबंध बघा. आता बघा, 1 अधिक 1 2, म्हणजे दुसरी संख्या आली. 2 मध्ये 2 मिळवले तर 4 आली. 4 आणि 7 मध्ये 4 मध्ये 3 मिळवले तर 7 आली. 7 आणि 11 मध्ये 7 मध्ये 4 मिळवले तर 11 आली. आणि 11 आणि 16 मध्ये 11 आणि 16 मध्ये 5 मिळवले म्हणजे 16 आली. म्हणजेच इथं संख्याक्रम 1 ने वाढत जातोय. म्हणजे पहिली संख्या आहे 1, त्याच्यात 1 मिळवला, आली दुसरी संख्या 2, दुसरी संख्या 2 आहे, त्यात एकाच्या दुप्पट 2 मिळवले तर 2 आणि 2 होतात 4. 4मध्ये 1 2 नंतर येतात 3, म्हणून 4त 3 मिळवले म्हणजे 7. 7मध्ये नंतर 4 मिळवले म्हणजे 11 आणि 11 मध्ये 5 मिळवले म्हणजे 16. मग पुढच्या संख्येत आपल्याला 6 मिळवावे लागतील. मग 16 अधिक 6 किती होतात? 22. 16 अधिक 6 22, म्हणून क 22 हे योग्य उत्तर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 59 बघूया. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? यात 12, 1, 11, 2, 10, 3 रिक्त जागा आणि पर्याय दिलेले अ 4, ब 9, क 7, ड 5.
आता आपण जर क्रम नीट बघितला तर इथं 12, 1, 11, 2, 10, 3 यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यात कोणताही सामुदायिक घटक नाहीये. परंतु तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केले, पहिली संख्या आहे 12, तिसरी संख्या आहे 11 आणि पाचवी संख्या आहे 10. म्हणजे 12तून 1 गेला 11, तिसरी संख्या येते. 11 मधून 1 गेल्यावर 10, पाचवी संख्या येते. तसेच दुसरा संख्याक्रम आहे 1, 2, 3. 1 मध्ये 1 मिळवला तर 2 येते, 2 मध्ये 1 मिळवला तर 3 येते. म्हणजे इथं 2 मालिका आहे. मग पहिली मालिका आपण जी बघितली ती अशी आहे, 12तून 1 गेला 11 म्हणजे तिसरी संख्या, 11 मधून 1 गेला म्हणजे 10 म्हणजे पाचवी संख्या. तशाच दुसऱ्यात मालिकेत एकात 1 मिळवला म्हणजे 2, दोनात 1 मिळवला म्हणजे 3. आता या मालिका 2 नंतर परत मालिका 1 सुरू होईल. मालिका 1 चा शेवटचा नंबर होता 10 आणि मालिका 1 मध्ये सूत्र जे होतं ते -1 चं सूत्र होतं आणि शेवटचा नंबर 10 होता, म्हणून इथून 10 मधून 1 वजा करता येईल. 10 मधून 1 वजा केला तर 9, म्हणून B9 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 60 बघूया. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? 1, 4, 9, 1, 4 रिक्त. उत्तर आहे अ9, ब12, क16, ड25. हा नेहमी येणारा पण गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. संख्या नीट बघा. 1, 4, 9 परत 1, 4 म्हणजे ही 1, 4, 9 ची आवर्ती सारणी आहे. हे पाचवीचं उदाहरण आहे. त्यामुळे याचे उत्तर अगदी सोपे आहे. 1 आणि 4 दिलेला आहे. आवर्ती सारणी आहे. आवर्ती सारणी काय आहे? 1, 4, 9. मग इथं परत 1, 4 दिलेला आहे, म्हणजे तिसरी संख्या ही आवर्ती सारणीनुसार 9 येईल. मालिका आवर्ती आहे. 1, 4 नंतर परत 9 येईल, म्हणून उत्तर आहे अ9. विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती पुणे यांचा YouTube चॅनेल 7 प्रकाश वाघ -YouTube हा चॅनेल ग्रामीण भागातील राज्य शासनाच्या तलाठी पासून वर्ग ब, क, ड आणि इतर परीक्षांच्या मोफत प्रशिक्षणासाठी सुरू केला आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोट्स मोफत दिल्या जातात, सराव चाचणी मोफत दिल्या जातात आणि जुलै महिन्याच्या शेवटी 4 विषयांचे मराठी आणि मराठी व्याकरण, इंग्लिश आणि इंग्लिश व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, भूमिती या 4ही विषयांचे 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरं आपल्याला सरावासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्या. आपण विद्याभारती पुणे 7 प्रकाश वाघ YouTube या चॅनेलला जा, सबस्क्राईब करा, लाईक करा, ज्याद्वारे आम्ही जास्तीत जास्त विषयांच्या नोट्स, बहुपर्यायी प्रश्न आणि मूलभूत संकल्पना दृढ करणारे अनेक प्रकारचे YouTube व्हिडिओ आम्ही या साईटवर टाकू शकू.